अरे बाबा बाबा बाबा. हा हो भरपूर मोठे आहेत. वा 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 भारी. गोवा पापलेट बघू. तर बघा मित्रांनो गोवा पापलेट पावशेर होईल ना. बाबा कडक साईज एक नंबर ना. हिने आजच पिल्ली काढल्यात. बघा किती पिल्ली काढल्यात. भारी ना. सोडलं बसले त्याच्यामध्ये अंडी घालून गेले एका महिन्याचे. भारी. मग आता झाले का कोंबडी विकासारखे झाले का. कसं आहे इंग्लिश बिंग्लिश भेटलं ते कसं आहे. सगळी माशी 200 रुपये किलो. सगळे ना? कटला पापलेट. म्हणजे वार कुठला असतं. वार म्हणजे बुधवार रविवार मंगळवार शुक्रवार 4 वार आहेत. असं आहे. आणि जास्त जर क्वांटिटी कोणाला पाहिजे असेल 5 किलो. तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण मनस्वी पोल्ट्री फार्म आणि फिश फार्म. बघू चला. नमस्कार. नमस्कार. काय चालले आज. बघायला आले तुमचा तलाव. मच्छी कोंबड्या फिश सगळ्यात जोडधंदा केले. सर्वच चालेल. छोटासा आपला व्यवसाय चालू आहे. ओके. तर मित्रांनो पहिले आपण फिश बघू चला. आम्हाला मारताना दाखवाल का. हो दाखवतो. चला चला. तर मित्रांनो माझ्या भावाने मच्छीचा व्यवसाय केलेला आहे आणि त्याने कुठली मच्छी सोडलेली ती याच्यामध्ये. गोवा पापलेट. गोवा पापलेट. तर बघा आता गोवा पापलेट आता पागून किती येतात ते बघू चला. आता पाग आतमध्ये जाऊन टाकते कारण की साईडला पागून झालंय. मध्ये मला वाटतं मध्ये मच्छी असेल. आता मध्ये जाऊन मी पाग टाकते. पाक पाक कसा घेतात तो सांगा ना आपल्या मित्रांना. बघा पाग असं झुलाचा. पहिल्यांदा अशी फोड करायची सुरुवातीला. त्याच्यानंतर असं एक घडी करायची. एक असं हातावर घ्यायचं असं पकडायचं. ओके. मग आता पाणी अजून आहे भरपूर आहे याच्यामध्ये. पाणी भरपूर आहे. हा बाबा अजून काय काय जोडधंदा केला तुम्ही. काय बाबा जोडधंदा काय केला अजून. आपल्या कोंबड्या गावठी कोंबडी पालन. अतिशय आपली याचबरोबर आपला छोटासा गावठी कोंबडी पालन कुक्कुट पालन चालू आहे. ते सुद्धा तुम्हाला नंतर पुढे दाखवतो. आहेत का गावठी कोंबडी आहे तो. गावठी कोंबडी पण आहे ना. मित्रांनो तुम्हाला गावठी कोंबडी पण दाखवतो. अरे बाबा बाबा बाबा. हा हो भरपूर मोठे आहेत. ही जात भेटली कुठं गोवा पापलेट. दरवर्षी मी सोडतो. 3 वर्ष झालं आता. यावर्षी थोडी साईज छोटी राहिली कारण की ते मासे जास्त झाले. मासे भरपूर गेल्या वर्षी याच वेळेला जवळजवळ 1-1.5 किलोची साईज झाली होती. आता जरा छोटी आहे. माशांची जाती जास्त झाली त्याच्यामुळे. भारी ना. वा इंग्लिश हो मोठा बघतो. चांगला मग म्हणून डावायला लागायचं. हे इंग्लिश बघा साईज बघा साईज. पललं असं जाणार नाही तो. किती होईल अर्धा किलो पावशेर होईल ना. बाबा कडक साईज एक नंबर ना. गोवा पापलेट
फार आहे उलट. उन्हाळी पावसाळी दोन्ही सीझनला भेटणार ना. हम्म. आपल्या गावातला धंदा जास्त होईल सर. हा गावालाच खपतं. कामाला तू तर जागेवरच खपतं. गेला बघा तो मोठा. अजून कुठलं कुठलं आहे इंग्लिश गब्दूल गब्दुल ना. गब्दूल मासा आहे ना, हम्म. तो चिखलामध्ये जाऊन लपतो. येस ना. तो पागामध्ये येत नाही. तो पाणी खाली झाला ना मग तवा मग हे सापडतो. मग आता कधी आटल म्हणजे पाणी तरी पण आणि अजून आपला या येईल काय हे महिना. मे महिना मे जूनच्या दरम्यान. हा मे 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 बेटा मग पावसाळ्यात इथून जायत नाही का मासा असं बाहेर. नाही तिथून खूपच त्या बाया बघ हा तिथं तिथं जाली लावता का. लावली लावली मग आता बाजूला असे पक्षी बिक्षी आल्यावर हे जाला लावले ना. वरती जाळी झालं लावली त्यासाठी. अरे वरती जाडी जाळी मी या ना खाणं काय तिथं. खाणे आहे ना आपलं कोबीचा फ्लॉवरचा पाला. हम्म. त्याच्यामुळे आपलं काय वेस्टेज राहिलं आणून टाकायचं. आणि दुसरं त्यांचं स्टार्टर आहे तर ते सुरुवातीला पावसाळ्यात टाकतो. तेवढंच ना. बाकी आपलं नैसर्गिक. गोवा पापलेट. भारी. बालदी आण तिकून. बालदी याला काय बोलतात. याला पापलेट बोलतात. गोवा पापलेट काय. हा भारी. तुम्ही कधी केली. ती केलेली 2 वर्ष झाली. 2 वर्ष आली. 2 वर्ष झाली. वा भारी. आता सकाळपासून किती धंदा झाला. आता सकाळपासून तर 2,500 धंदा झाला. भारी. एक पागल्याने यावर येतात ना. हा भरपूर मच्छी आहे. पहिले किती वल्गन चोरलेली. पहिले वल्गन सोडली म्हणजे हंड्या सोडल्या. हम्म. या माशाच्या 2 हंड्या. हम्म. बाकी गब्दूल आणि इंग्लिश ह्या सोडल्या. हे चोरले का. भारी. मग आता कशा रेटने विकता. आता काय आम्ही 200 रुपये रेटने विकतो. म्हणजे मार्केटपेक्षा कमीच आहे म्हणजे. मार्केटची कधीच कमी आणि ताजी मच्छी ना. ताजी मच्छी. हो. भारी. गोवा पापलेट. बघू. तर बघा मित्रांनो गोवा पापलेट. बघा पंटूस पण भेटलेला आहे. बोलू नको. चला आता दुसरा पाक बघूया आपण.
तर 2च पागण बघा किती भेटलं. आपण तर याचबरोबर आता आपण आपला छोटासा कुक्कुटपालनचा व्यवसाय आहे तो तुम्हाला दाखवतो. कोंबड्यांचा शेड भारी केलेलं आहे तुम्ही. आंबो बिंबो पण लावले ना. वा. 3 वर्ष झाली बाबाची मुलाखत होती अभ्यासामध्ये. बाबा या आंब्यानं किती वर्ष आले? हे लागून आता 4था वर्ष असेल. येऊ का? तो 4थ्या वर्षात ते मोहर चालू. आंबा किती येतात? आंबा येतात? हा आता आंबा येतीलच 100%. आता मोहर आले म्हणजे आंबे येतील. बरं. ते झालं उन्हाळी पावसात. 2 टाईम का? 2 टाइम वर्षातून 2 वेळा. हे का आता पण आलेच. उन्हाळी पावसात. बरं. आपल्या कुठल्या कोंबड्या गावठीत का झाल्या? मी सगळं इथे त्या पिल्यांची ती घ्या ते मस्त. गावठी. दिवस झाली कोंबडी फुटलेली. त्याच्या घरी 24 पिल्ले आहेत. प्युअर गावठी कोंबडी. आपली कणीच दिले का? नाही हा बाहेरचा त्यांचा बाहेर. स्टार्टरचा खायला आहे. हा 1 महिना कम से कम खायला द्यायला लागते त्यांना. प्युअर गावठी ना. आज इथे एक कोंबडी आहे. हे बघा. याच्या खाली 16 पिल्ले आहेत. त्याच्या आतमध्ये बघितलं तर ही 1 महिन्याची पिल्ली आहेत. कोंबडीपासूनच काढलेली पिल्ली आहेत पूर्ण. हे बघा 1 महिन्याची आहेत. बरं. मग आता झाले का कोंबडी विकासाठी झाले का? कोंबडी होते तसं होतील असते काय? होतील चालू आहे असते. अंड्यांसाठी आपण केलेलं आहे. बघा एक आता कोंबडी कोरला बसलेली आहे. त्याच्यामध्ये अंडी घालून गेले. पण सगळं बसले. अंड्यासाठी बसल्यात कोंबड्या. एक आमची गाय आहे. म्हणजे टेन्शन होत नाही. यान पण पिलेत. याच्यात एक कोंबडी आहे. प्रत्येक कोंबडीला वेगवेगळा केलेला आहे. हा वेगवेगळा करावा लागतो कारण की ते बाहेर सोडलं तर त्यांच्या आहेत ना भांडणं होतात आणि पिली याच्यातली त्याच्यात जाऊन मग ते एक पिलांना मारतात. तर आज एक कोंबडी आहे इथंच. तिने आजच पिल्ला काढलेत. तुम्हाला दाखवलं. बघा हिने आजच पिल्ली काढल्यात. बघा किती पिल्ली काढल्यात. भारी ना. बदक किती आहेत? बदक पालाचा दादा. ही टर कोंबडी का? टर कोंबडी. चार टर कोंबडी. ती कशी विकतात दादा? टर कोंबडी तसं विकायला गेलं तर 500 रुपयाला जाते. आता सुरुवात आहे का तुमची? सुरुवात आहे. तर मित्रांनो बघा रोडच्या बाजूलाच गावातून आल्यावर तलावाजवळ बाबा येतं का मच्छी तोडताना? मच्छी तोडतो मी. भारी भारी. कसं आहे इंग्लिश भेटलं ते कसं आहे? सगळी मच्छी 200 रुपये किलो. सगळी ना? कटला पापलेट. म्हणजे वार कुठला असतं? वार म्हणजे बुधवार, रविवार, मंगळवार, शुक्रवार 4 वार आहेत. असं आहे. आणि जास्त जर क्वांटिटी कोणाला पाहिजे असेल 5 किलो म्हणजे अशी कुठल्या कार्याला तर देऊ शकता ना हो लगेच? देऊ शकतो. ओके ओके ताबडतोब. चालेल ठीक आहे मस्त.